ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 221 ते 240 श्लोक 15 ते 15। आदि ब्रह्म करुणी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे। मग वाढधा कुठे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिलिये वस्तू उजू लुटिती मीची म्हणूनी। आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्रेचे नावे नमूची आवडे। जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी गेले तैसे नमिजे भूत जात देखिले ऐसा स्वभावची तयांचा। का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्र अशेखा खालावती ते। अखंड अगर्वता होऊनी असती तयांची विनय हेची संपत्ती। जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई। नमिता मान अपमान गळाले म्हणून अवचिता मीची जाहले ऐसे निरंतर मिसळले उपासिती। अर्जुना हे गुरुविभक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञ यजिती ते भक्त ऐके। परिभजन करीती हातवटी तू जाणत आसी किरीटी जे मागा या गोष्टी केल्या आम्ही। तव आतीजी अर्जुना म्हणे हे दैविकिया प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे। या बोला श्री अनंते धागटा देखिले तयाते की सुखावले निचित्ते डोल तू असे। म्हणे भले केले पार्था एरवी हा अनुसरू सर्वथा परी बोलवी तसे असता तुझी माते। तव अर्जुन म्हणे हे कायई चकोरे विण चांदणेची नाही जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभाव कीजी। ये रे चकोरे तिये आपुलिये चाडे चांचू करीतिये चंद्राकडे तेवी आम्ही विनवते ठोकडे देव कृपा सिंधू। जी मेघू आपुलिये प्रौढी जगाची आरती गौडी वाचुनी
चातकाची तान केवडी तो वर्षाव पाहुनी परी चुळात एकाची आचाणे जेवी गंगे तेची ठाकणे पडे तेवी अर्थ बहु का थोडे तरी सांगावे देवे तेथे देवे म्हणितले राहे जो संतोष आम्हा झाला आहे तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही पै परिसतु आहसी निकिया परी तेची वक्तृत्वा वराडिक करी ऐसे पुरस्करुनी श्रीहरी आदरिले बोलो ज्ञान यज्ञेन चापन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम तरी ज्ञान यज्ञतो एव रूपो तेथ आदि संकल्प हायुपो महाभूते मंडपो बेदुतो पशु मग पासाचे जे विशेष गुणा अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञ उपाचारण अज्ञान घे घृत रामकृष्ण हरी।